आता रायगडमधून महत्त्वाची बातमी आहे। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारात थेट पक्षातील मोठमोठी मंडळी उतरली असून प्रतिस्पर्धी उमेदवारांसह युतीतल्या पक्षांना थेट आव्हान दिलं जातंय। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा पोलादपूरमधून भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आणि ठाकरेंची सेना या युतीतल्या उमेदवारांच्या प्रचार सभेत हजेरी लावत थेट शिवसेनेला आव्हान दिलंय। लोकांना आता आशा वाटते, लोकांच्या अपेक्षा उमेद वाढले की आमच्या तालुक्यात जे मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी या मातीतला कोणतरी एक कार्यकर्ता पुढे येतोय आणि विश्वास देतोय। त्याच्यावर लोकांचा विश्वास या ठिकाणी बसल्याचं चित्र मला दिसतंय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट मांडणार। कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडेही लक्ष। माझावर महाकवरेज। जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय। अजित पवारांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द। 7 दिवसात मुख्यमंत्री 22 सभा घेणार होते आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ। सुनेत्रा पवारांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार अशी मंत्री पंकज भोयर यांची घोषणा। जिल्हा परिषदांच्या शाळेचा अभ्यासक्रम सुद्धा सीबीएसईच्या धर्तीवर बनवणार। दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतल्या घरावर अज्ञाताकडून गोळीबार। पोलिसांकडून गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण जलद मार्गावर तर कुर्ला ते वाशी दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक। 19 वर्षाखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान आमने सामने। हा सामना जिंकून दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी, तर टीम इंडियाचा आशिया कपमधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.